भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे. कलम 36 मार्गदर्शक तत्त्वांची व्याख्या. कलम 37 या भागात अंतर्भूत असलेले तत्त्व लागू करणे. कलम 38 राज्यांनी लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. कलम 39 राज्यसंस्थेने पाठपुरावा करावा अशा काही धोरणांची वैशिष्ट्ये. कलम 39 समान न्याय आणि मोफत कायदेशीर सहाय्य. कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन. कलम 41 कामाच्या शिक्षणाच्या बाबतीत लोकशाहीचा हक्क. कलम 42 कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय व मानवी वातावरणाची हमी देण्यात यावी आणि प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करणे राज्याची जबाबदारी. कलम 43 कामगारांना निर्वाह व वेतन भत्ते. कलम 43 क उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. कलम 43 ख सहकारी संस्थांचे प्रवर्तन. कलम 44 नागरिकांसाठी समान नागरी कायदा. कलम 45 6 वर्ष वयोगटातील देखभाल व शिक्षण यासंबंधीच्या तरतुदी म्हणजेच 6 ते 12 वर्ष 6 वर्ष वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण. कलम 46 अनुसूचित जाती, जमाती व इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करणे. कलम 47 पोषणमान व राहणीमान उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे राज्याचे कर्तव्य. कलम 48 आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेती व पशुसंवर्धन करणे. कलम 48 क पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे व वने व जीवसृष्टी यांचे संरक्षण करणे. कलम 39 महत्त्वाची राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक वस्तू व स्थळे व स्थाने इत्यादीचे संरक्षण करणे. कलम 50 न्यायसंस्था व शासनसंस्था यांना एकमेकांपासून अलग ठेवणे. कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे. भाग 4 मूलभूत कर्तव्ये. कलम 51 मूलभूत कर्तव्ये 1976 मध्ये करण्यात आलेल्या 42व्या घटना दुरुस्तीने हे कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे. भाग 5 कलम 52 भारताचे राष्ट्रपती. कलम 53 संघराज्याचा कार्यकारी अधिकारी. कलम 54